ब्रेक के बाद स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। सुर्खियों में रहने वाले महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री अशोक राज चौहान ने भोकर नगर परिषद चुनाव में एक बार फिर अपनी पकड़ दिखाई है। बीजेपी के मेयर उम्मीदवार और नगर सेवक पद के उम्मीदवारों ने भारी बहुमत से जीत हासिल की। पूर्व मुख्यमंत्री अशोक राज चौहान की रणनीति और MIM के उम्मीदवार की मौजूदगी के कारण कांग्रेस को यहां बड़ी हार का सामना करना पड़ा। बीजेपी की जीत पर अशोक राज चौहान ने कहा कि भोकर की जनता ने विकास और प्रगति के लिए वोट दिया। वहीं भोकर विधानसभा की विधायक श्रीजया चौहान ने भोकर की जनता का धन्यवाद किया और कहा कि बीजेपी को बहुमत देने के पीछे जनता की उम्मीद और विश्वास है। भोकर में भाजपा कार्यकर्ताओं ने ढोल नगाड़ों के साथ विजय रैली निकालकर जीत का जश्न मनाया। विरोधकांनी विविध विषयावर भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आणि विविध विरोधकांनी विविध मुद्दे काढूनही आज भाजपची एक हाती सत्ता भोकर नगर परिषदेवर आली। काय सांगाल? आमचे नेते या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी जो विकास केला त्या विकासाची पावती म्हणजे आमचं यश आहे। आणि विरोधकांचं दुसरं भांडवलच काही नव्हतं, त्यांना भांडवल फक्त आम्हाला शिवाय देणं, कारण त्यांनी कुठलं कामच केलं नव्हतं, फक्त आम्ही केलेल्या कामाच्या चुका करणं हे त्यांचं काम असल्यामुळं ते पूर्ण त्यांना पराभूत झाले आणि आम्ही निवडून आलो। भोकरच्या जनतेने एवढं भरभरून प्रेम केलं त्याबद्दल जनतेचं काय आभार मानतो? जनता जनाचं मायबाप जनता जनाचं मानावं तेवढं उपकार कमी आहेत, कारण विरोधकांनी असा अपप्रचार करून सुद्धा त्यांनी आमचे नेते आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब असतील, आमचे आमदार ताईसाहेब असतील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्हाला भरघोस मताने आमचे नगरसेवक आणि आम्हाला निवडून दिलं, त्याबद्दल जनतेचे आम्ही खूप जनतेचा विकसित महाराष्ट्राचा कौल आहे। ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदी साहेबांनी देशामध्ये एकंदरीत विकासाची पावलं धडाधड उचलायला सुरुवात केलेली आहे। लोकांना विकास पाहिजे, नुसता टीकेवर लोकांचा आता विश्वास राहिलेला नाही, काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह काम झालं पाहिजे ही सामान्य माणसाची अपेक्षा आहे। आणि ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसजी राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने आणि रवींद्र चव्हाण प्रदेश भाजपाचे अध्यक्ष या नात्याने ज्या पद्धतीने कामाचा धडाका लावलेला आहे त्याला प्रतिसाद लोकांनी या ठिकाणी दिलेला आहे। आणि आपण पाहिलं राज्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात नगराध्यक्ष आणि नगरसेवक जे आले आहेत ते भाजपाचे आलेले आहेत आणि त्यामुळे भोकर याला काही अपवाद राहायचा प्रश्नच उद्भवत नाही आहे। भोकर हा माझ्यावर प्रेम करणाऱ्यावर आणि आमची कन्या श्रीजया चव्हाण आमदार या ठिकाणच्या आहेत त्यांच्यावर मनापासून साथ देणारे हे लोक या ठिकाणी आहेत। भोकरच्या आगामी 5 वर्षाचा जो काही विकासाची संकल्पना आहे ती पूर्णत्वास निर्णयाबाबतीमध्ये लोकांचा कल आपण पाहिला आणि भोकरमध्ये काय अपवाद वगळले तर मला वाटतं की लोकांची साथ भरपूर मिळालेली आहे आणि बहुमताने नगराध्यक्षसुद्धा चांगल्या मताधिक्याने निवडून आलेला आहे। जनतेचे आभार मानतो। त्याच्या तुलनेमध्ये नांदेडमध्ये फारसं भाजपाला यश मिळालं नाही। नांदेडमध्ये भाजपाकडे आज 2 नगरपालिका आणि बाकीचे 3 नगरपालिका कोंडलवाडीसहित 3 नगरपालिका आणि इतर 2 अशामुळे 5 नगरपालिका या भोकर आपल्या भाजप ताब्यामध्ये आहेत। इतर ठिकाणी कदाचित काही समन्वयाचा अभाव असावा, थोडं माहिती घ्यावी लागेल नेमकं काय घडलं कशामुळे, पण स्थानिक आमदारांवर त्या जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या की त्यांनी आपापले मतदारसंघ पाहावी अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळे कुठे काय कोण कमी पडलं आहे किंवा नेमकं काय घडलं आहे लवकरच आम्ही त्याची बैठक घेऊ। अन्य ठिकाणीसुद्धा कारण येणाऱ्या महापालिकेलासुद्धा हे पाहतो निश्चित पॉझिटिव्ह परिणाम याचा राहणार आहे। भाजप पुरस्कृत आहे असं म्हणे मी आज काही सांगू शकत नाही, त्यांच्याशी त्यांचा बोलणं झाल्यावर मी सांगू शकेन, पण सकृत दर्शनी तर निश्चितच ही तिकीट वाटपामध्ये ज्या काही गोंधळ झालेला आहे काही ठिकाणी त्याच्यामुळे काही दुष्परिणाम झाले मी नाकारत नाही। महानगरपालिकेची देखील निवडणूक पार पडणार आहे, महायुतीचा काय फॉर्म्युला ठरला आहे? नाही, महायुती असं आहे की ची चर्चा आमचे स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत ते आणि शिवसेनेच्या 2 बैठका झालेल्या आहेत, अद्याप तो निर्णय झालेला नाही। पण मला वाटतं आजच्या निवडणुकीनंतर जे चित्र दिसतंय महाराष्ट्रामध्ये ते लक्षात घेता नांदेडमध्ये सुद्धा सगळ्याच राजकीय जे काही युतीमध्ये जे पक्ष आहेत त्यांनी भूमिका घ्यावी आणि महाराष्ट्राचा कित्तासुद्धा नांदेड महापालिकेमध्ये आपल्याला गिरवता येईल अशा पद्धतीने सकारात्मक वातावरण निश्चित निर्माण झालेलं आहे। साहेब, टीका करणारे जे नेते होते त्यांना कंधार सुद्धा त्यांना ठीक आहे सोडून द्या। नांदेड़ से सी न्यूज संवाददाता कमलाकर बरकमकर की रिपोर्ट।
फिलहाल के लिए खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।